स्टंप्स मध्ये लाईट आहे. चेंडू स्टंप्स वर आदळल्यानंतर जे लाईट जळते हे एक विशेष आकर्षण LHG क्रिकेट तर्फे. याचे स्पॉन्सर्स विहंग जाधव यांचा आभार. वेट 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 एक मिनिटभर थांबाव. हे फलंदाजी करताना निर्धाव चेंडू. विकेट कीपर अमोल कडाळे. कायचा लॉफ्टेड शॉट आहे हा. बघूया शैलेश रोखण्यात यशस्वी झालेला आहे. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण. गुड फील्डिंग शैलेश. जेणेकरून या ठिकाणी LHG इंडियन्स कृपया एक खेळाडू इकडे पाठवा 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 नावांसाठी. पहा चांगला चेंडू होता, त्याला चांगला तटवलाय आणि तिथे चौकार जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिले
ठिकाणी प्रगती पथावरती आहे किरण ठोंबरे मॅन फ्रॉम खोणी, करण ठोंबरे मॅन फ्रॉम खोणी. आणि स्ट्राईक वरती आपण पाहाल तर या ठिकाणी आहेत प्रदीप घोरपडे आणि नॉन स्ट्राईक वरती अभिषेक. दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ असे आहेत. LHG इंडियन्स आणि फटका सुंदर आहे. तिथे काय होईल हे प्रेक्षक आहेत आणि काय सुंदर झाले. अक्षरशः नेत्रदीपक झेल टिपलाय तिथे. सुशांत निश्चित विनायक पवारचं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय सुंदर आहे त्या ठिकाणी झेल पकडला. ज्यावेळी चेंडूला हाईट नसते तेव्हा सर चेंडू असा फ्लॅट असतो तेव्हा त्याला वेगही तितका जोरदार असतो. जर हवेतून चेंडू जर आला तर त्याला वेग तितका कमी असतो. परंतु जेव्हा फ्लॅट चेंडू जातो तेव्हा निश्चित वेगही असतो. आणि असा चेंडूवरती उडी मारून झेल पकडणं हे खरं तर कौशल्य आहे. पहिली इनिंग या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. LHG इंडियन्स या ठिकाणी बॅटिंग करतायत आणि LHG वॉरियर्स या ठिकाणी गोलंदाजी करतायत. ओहो ऑफ साइडला खेळायचा होता मात्र विचार बदलला प्रवीणने. आता जो झेल घेतला होता विनायक पवार यांना 101 रुपयांचं पारितोषिक अमोल मगदूम यांच्याकडून. अमोल धन्यवाद. 101 रुपयांचं पारितोषिक विनायक पवार यांना झेल घेतल्याबद्दल. आता जर धाव फलकावरती जर नजर टाकली तर 6 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती द्वितीय षटक घेऊन आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात राजेश सिंग. आणि स्ट्राईक वरती जर आपण पाहाल तर या ठिकाणी प्रदीप घोडपरे आणि नॉन स्ट्राईकला प्रवीण भंडारी. हे दोन्हीही फलंदाज घातक आहेत. ओहो अक्षरशः आणि विकेट. आहे नाही सर ज्या वेगाने विकेट पडतायत मला वाटत नाही तो क्षण जास्त लांब नाहीये. आधीच त्यांचे 3 खेळाडू कमी होते त्यातून आता 3 बाद झालेले आहेत. त्याचप्रमाणे नाश्ता तिकडून निर्गमित झालेला आहे. काही सेकंदामध्येच या मैदानात येणार आहेत. मोठी अपील आणि अंपायरचा इशारा येते. फलंदाज बाद. मोठा ट्रॅकला आपण पाहतोय प्रवीण. इथून एक पारितोषिक आलेलं आहे. नितीन फडतरे च्या प्रत्येक षटकार किंवा चौकारावर 500 रुपये. 6 वरती 500 रुपये आहेत संदीप कातोरे यांच्याकडून आणि आप्पासाहेब यांच्याकडून चौक्याला 50 रुपये. प्रयत्न तर होता. अक्षरशः 3ही यष्ट्या क्लिअर दिसल्या आम्हाला पण इथून. काय बोलताय सर? अतिशय 2 वरिष्ठ खेळाडू अमोल कडाळे वर्सेस नितीन फडतरे.
अमोल कडाळे यांनी फार सुंदर असं यष्टीरक्षण केलेलं आहे. 2 कॅचेस त्यांनी पकडलेले आहेत अमोल कडाळे यांनी. जाहीर झालेले आहेत. आलेला आहे. स्टेजच्या डाव्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. अल्पोपहार आलेला आहे. कृपया सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्या. अल्पोपहाराचे स्पॉन्सर्स जितेंद्र पांडे यांचा फार धन्यवाद. अनेक वेळा त्यांनी रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहता स्वतः कॅप्टन नितीन बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दिसतोय तो राजेश सिंग. हरीश फुलटॉस चेंडू आहे तिथे सुंदर क्षेत्ररक्षण होईल आणि केवळ एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का यस नो. प्रवीण पूर्णतः इंटरेस्टेड होता परंतु नितीन सरांनी त्याला सांगितलं नाही आपल्याला धाव काढायची नाही अजिबात. या धावेच्या मदतीने आपण धावसंख्या पाहाल तर 11. अडखळत सुरुवात झालेली आहे. 4 विकेट मोठे फलंदाज. ओ हो इथे काय होतोय. एक धाव तर या ठिकाणी काढलेली आहे. अमोल कृपया नाश्ता झाल्यानंतर प्लेट्स एका ठिकाणी जमा कराव्यात. कुठेही इतरत्र फेकू नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 15. अक्षरशः खूपच अप्पासाहेब सर खूपच कमी धावसंख्या आहे.
इथे मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि अंपायर दंडित करतायत। एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16। सूर गवसलेला नाही, दोघांनाही सूर गवसलेला नाहीये, सूर निरागस झालेला आहे, सूर गवसत नाहीये। नाही पहा, जेव्हा सर घातक असे गोलंदाज असतात ना, तेव्हा भले भले फलंदाज हे त्या ठिकाणी सपशेल फेल ठरत असतात। बघूया 2 धावा काढण्यात फलंदाज यशस्वी होत आहेत का, आणि झालेले आहेत। काही वेळेस आयकॉन प्लेयर्सवर फार अवलंबून राहते टीम। यष्टांच्या मागे अमोल कडाळे उत्कृष्ट असं यष्टीरक्षण करताना खुश आहेत त्यांच्या संघाच्या कामगिरीवर। विनायक पवार फार सुंदर अशी गोलंदाजी करताना अमित भंडारी यांना चार डॉट बॉल आणि केवळ 2 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे केवळ या षटकात 2 धावा आतापर्यंत। शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकतील विनायक पवार। काय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे, फटका सुंदर आहे, स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउंड पकडतील आणि थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा काढतायत का पाहावं लागेल। रनआउटची संधी मात्र नाही, सुरक्षित आपल्या क्रीजवरती पोहोचलेला नितीन। आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समर्थन धावसंख्या झाली 20-4 बाद। या ठिकाणी मैदानामध्ये अल्पोपहार आलेला आहे, नाश्ता आलेला आहे। नितीन सरांना इथे सूर सापडलेला नाहीये, त्यांनी प्रथमतः पाठी जर पाहिलं स्टंप व्यवस्थित आहेत का, नंतर धावलेले आहेत ते। फटका चांगला आहे पण टाइम शॉट होत नाही पा। आहेत अल्पपहार घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी स्वतः कप्तान या ठिकाणी बाद होत आहेत।
षटकाची समाप्ती होते. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. दुसऱ्या या ठिकाणी मॅच मधील सर्वात लो स्कोर आपल्याला म्हणावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 82 धावा या ठिकाणी कुठल्या होत्या, पण आता जर आपण पाहाल तर केवळ आणि केवळ 23 धावा आहेत. आता या षटकामध्ये हाणामारीच्या षटकाचे विकेट हॅट्रिक झाली तर रवी पवारकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. नितीन फडतरे स्ट्राइक वरती, स्वतः कॅप्टन. सूर सापडत नाहीये नितीन सरांना, सूर सापडत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सूर रुसला आहे, सुरांची कृपाच होत नाहीये नितीन फडतरेंवर. बॅटला लागला आणि नंतर स्वतःच्या पायाला सुद्धा लागला आणि तिथे निर्धाव चेंडू येतोय. निश्चितच कौतुक करावं लागेल ते गोलंदाजांचं. काय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत झालेली. 3 डॉट चेंडू आलेले आहेत. शेवटच्या हाणामारीच्या षटकात 3 डॉट चेंडू येणं म्हणजे 4 डॉट चेंडू आहेत. माफ करा, एक वाईट गेला होता म्हणून. आताचे 3 डॉट चेंडू येत आहेत. 3 डॉट चेंडू येत आहेत. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 षटकार आले तर थोडस धावायला आकार येईल. नितीन सर थोडं मनावरती घ्या असा सर्व संघ म्हणतोय आपल्याला. ईस्टला जात आहेत, वेस्टला जात आहेत, पण रुळावर काय गाडी येत नाहीये. लागला एकदाचा बाबा. आमचे रामभाऊ सर या ठिकाणी सर्व सुविधा आहेत. कॅमेरामन जे आहेत राईट, त्यांना पाणी कृपया देऊ नये त्यांना, कारण कॅमेरामन जे आपले आहेत आणि ते जवळजवळ आपल्यापासून 50 फूट लांब आहेत. काय बोलतात, त्यांना मध्ये मध्ये टॉयलेट वगैरे सोडत चला बरं का, कारण ते वरती तिथे येईन चौकार. माझ्या मते या इनिंग एक 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 सूचना आहे, पारितोषिक आहे. फोनवर आलेला आहे, रंगनचा कॉल आलेला आहे. उत्तम साठी, उत्तम पवार यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घोषित केलेले आहे. थांबा, तुम्ही बोला रंगन भाऊ, तुम्ही बोला. अरे ओव्हर खत्म हो गया रे, छोड़ दे. चला आया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. जात पंत
हा जाता? जा. जा, पुढच्या हातात. पहा मैदानाचा ताबा घेत शैलेश. मी विनंती करतो अमोल मगदुम आणि आप्पासाहेब यांना टॉस करून घ्यावा त्यांनी. सुपर किंग्स स्मॅशर्स वर्सेस चॅम्पियन्स अशी पुढील मॅच होणार आहे. आपला खरं तर भारताचा उद्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि आपण सर्वांनीच मोठ्या थाटामाटामध्ये आपण तो उद्या साजरा करणार आहोत याच मैदानामध्ये सकाळी बरोबर. या ठिकाणी बॉलर आपल्याला लाभलेला आहे अभिषेक. सबस्टिट्यूट खेळवले जाणार नाहीत, जे असतील त्यांच्यात मॅच खेळवायचे. नितीनने पहा काय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेले आहे. थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, यष्टीरक्षक आणि बॉलिंग मार्क करते. आणि जर समजा 38च्या बाहेर पाहू शकाल सीमारेषेवरती तर त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक उभा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑनला उभा केलेला आहे. क्षेत्ररक्षण खरं तर सजवलंय, पण इथे काय होतंय, मोठे फटके जर खेळले ऑफ साईडला तर आरामात चौकार जाऊ शकतो. इथे पहा प्रत्येक षटकारासाठी करणला 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे. करण हा खरं तर खूपच नावाजलेला फलंदाज आहे. स्वतः डीजे यांनी ठेवलेले का वा. साहिल कडून या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेले करणसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. स्ट्रेट शॉट तिथे क्षेत्ररक्षक प्रवीण दूरवरतून येतात का, पावल नाही, त्यांच्या आवाक्याच्या खूपच बाहेरचा आणि चौकार येतोय. आणि चॅम्पियन संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फटका सुंदर आहे, हवेत आहे, पहिला चौकार. आणि आता काय होत आहे तिथे क्षेत्राची संधी, झेल सुटलाय आणि चौकार. वा, याला आणि तो चौकाराच्या दिशेने गेला हे स्वतः त्या फलंदाजांनीच सांगितले आणि म्हणून निश्चित कौतुक केलं पाहिजे त्या क्षेत्ररक्षणाचं. फटका सुंदर आहे, हवाई सप्पर आहे, तिथे प्रवीण भंडारी आणि सुंदर झेल पकडलाय प्रवीण भंडारी यांनी. वा, बॅटिंग मधून जरी करामत दाखवता आली नाही तरी झेल त्यातल्या त्यात पकडलेला आहे. काय सुंदर असा झेल घेतलेला आहे प्रवीण भंडारी यांनी.
जर नजर टाकली तर धावसंख्या झालेली 1 बाद 12 आणि आता विजयासाठी केवळ तुटपुंजा पाहिजेत त्या 18 धावा 31 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र इथे सामना वन साइड झालेला आहे हे म्हणायला काहीही हरकत नाही. अगदी सहज खिशात टाकू शकतायत हा सामना फलंदाजी करणारा संघ. सुलिंदर सिंग या ठिकाणी बॅटिंग क्रीज वरती आपल्याला दिसतात आणि नॉन स्ट्राईक वरती शैलेश आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला दिसत आहेत ते अभिषेक नावाजलेले आहेत आणि प्रॅक्टिस करतायत. लेदर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतात आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये त्यांचं नाव आहे. असा एक महत्वाचा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अभिषेक. हवेत चेंडू आहे इथे क्षेत्ररक्षक आहेत काय होतंय प्रवीणने चांगला प्रयत्न केला होता मात्र तिथे खूपच माफक धावा या पाहिजेत आणि चेंडू मात्र भरपूर शिल्लक आहेत आणि स्वतः शैलेश मात्र या ठिकाणी बॅटिंग क्रीज वरती दिसेल स्ट्राईक वरती आहे. शैलेश हा खरं आपण पाहिलं ऊर्जा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याने मैदान गाजवलं होतं तोच शैलेश या ठिकाणी बॅटिंग मार्क वरती आहे. ओ इथे काय होत आहे डॉट बॉल आलेला आहे सुंदर सुंदर चांगली लाईन आणि लेंथ आहे. समोर टप्पा पडल्यानंतर काहीसा इन स्विंग झाला आणि या ठिकाणी फलंदाजाला भेदत चेंडू पाठीमागे. पलावाचे अजून एक नामवंत खेळाडू श्री रंगन यांचं मैदानामध्ये आगमन झालेलं आहे. रंगन समोसे इकडे ठेवलेले आहेत स्टेजच्या डाव्या बाजूला. रंगन सर खरोखर एक चांगले समालोचक सुद्धा आहेत आपले आणि या संपूर्ण आयोजनामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान सुद्धा लाभलेलं आहे आणि एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि दिलदार आहेत आणि म्हणून निश्चितच अशी काही व्यक्तिमत्व सर्वच मित्रमंडळींना हवी याविषयी वाटतात. आणि कोण एवढी मोठी स्पर्धा भरवत असताना कोणा एकट्याच्या खांद्यावरती नाही भरत सर्व मित्रमंडळींनी एकत्रित येऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्णानं नदी किनारी जो काला केला होता दही काला तसा हा संपूर्ण दही काला आहे आणि याचा आनंद घेताना या ठिकाणी फक्त दही काला नसून समोसे प्लेट मध्ये आलेले तेवढंच काय ते आहे. आमचे मित्र मार्वेला सोसायटी मधील आमचे मित्र आणि धडाडीचे कार्यकर्ते सपकाळ साहेब आमच्या सोबत स्टेजवर आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत. समोसा किंग किंग द रंगन द किंग. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता तिथे मात्र तिथे हलकीशी अपील सुद्धा झाली. तिथे काय होतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही नाही होत नाही. नॉन स्ट्राईक इव्हेंट वाल्याने शैलेशने सांगितलं की इथे धाव घेण्याची आवश्यकता नाहीये नाही ते विकेट जाऊ शकते. शैलेश हा एक अत्यंत गुणी असा फलंदाज आहे. युपीएल मध्ये सुंदर अशी कामगिरी त्याच्या बॅटिंग मधून झालेली आपण पाहिलेली. इथे धाव संख्या झालेली 17. आता विजयासाठी पाहिजे त्या केवळ 13 धावा 27 चेंडू 13 धावा. का टार्गेट कमी असल्यामुळे हे फलंदाज सुद्धा आरामात खेळतात त्यांना सहज माहिती आहे तिथे थोडीशी मिसस्पीड होते आणि चौकार येतोय. स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रात खणखणीत चौकार आम्ही डीजे मास्टर यांना
ओहो हो, इथे काय होईल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव निश्चित या ठिकाणी मिळेल. लेग बाईटचा इशारा येतोय अंपायरचा इथे. आणि खरोखरच सन्माननीय हनुमंतदादा ठोंबरे साहेब, माजी सरपंच खोणीगाव, यांच्या शुभ हस्ते आपण सर्व कार्यक्रम सकाळी पार पाडलेले आहेत. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार त्यांच्या शुभ हस्ते आपण अर्पण केलेला आहे. आणि आपल्या यष्ट्यांचं असेल, पिचचं असेल किंवा श्री गणरायाचं पूजन हे त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वात पहिला नाणेफेकीचा कौले आपण साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्या या विभागातील विद्यमान आमदार सन्माननीय मोरे साहेब यांचंही खऱ्या अर्थानं 12 वाजेपर्यंत साधारणतः आगमन होईल. धावसंख्या फलक आता 23. आता काय औपचारिकता राहिलेली, काय मजा नाही राहिली. आता फक्त काय म्हणतात त्याला, किती बॉल किती जाईल तेवढं सांगताना आमचे स्कोर या ठिकाणी 24 बॉल 7 धावा आहेत. हो, कामगिरी तेवढी अप्रतिम केली होती बॅटिंग मध्ये, त्याच्यामुळे फटका सुंदर आहे. तिथे लेग साइडला खूप दूरवरतून स्क्वेअर लेग रिजन क्षेत्रातील क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा शैलेश स्ट्राईक वरती आहे. बॉलिंग मार्तीवरती आपण जर पाहाल तर त्या ठिकाणी आहे अभिषेक. आता काय नाही होत, आता काहीच नाही होत. यदा कदाचित मधील संतोष पवारांचा डायलॉग, नाही नो नेव्हर नाही होगा कुछ भी अभी. फुल टॉच चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा तिथे शैलेशने टोलावून काढलाय. तिथे दूरवरतून लॉंग ऑफ मधून प्रवीण भंडारीतील केवळ एक धाव. काहीसे हिरमुसलेले चेहरे दिसत आहेत. नाही पण क्रिकेट आहे सर, हा क्रिकेटमध्ये असं नाही की ही हार म्हणजे शेवटची हार आहे, असं काही नाही. आपण पाहतोय भले भले संघ सुद्धा जिंकणारे नेहमी जिंकत नाहीत, हरणारे नेहमी हरत नाहीत. जिंकणारे नेहमी जिंकत नाहीत, हरणारे नेहमी हरत नाहीत. पण हरणारे कधी कधी असे उडतात की परत जमिनीवरती उतरत नाहीत. जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण. फटका सुंदर आहे, उंच हवाई सफर क्षेत्ररक्षक आहेत आणि षटकार. झालेला आहे.